इचलकरंजीचा कसा आहे, यंत्रमाग व्यवसाय चालला तर सगळी घडी चालते. बरोबर नाही की ज्यांना आमच्या यंत्रमागधारकांना काही फायदा असेल, दोन पैशाची इन्कम चांगली झाली असेल, असं काहीही झालेलं नाही. भावना आहे त्यांच्या स्वभाव आणि सगळीकडे आहे की नाही. तुम्ही घेतला इचलकरंजीत सभा झाल्या मोठ्या मोठ्या योगी आदित्यनाथांपासून भाजपचे मोदींची कॉर्नर सभा तेवढी राहिली आमच्या इथं. काय तुम्ही कुठेही सभा घ्या त्यांची, कुठेही सभा घ्या त्यांची, मतदानामुळे नाही, मतदान आबाज नेत्यांचं पॅचअप झालेलं दिसतंय, पण ते पॅचअप खाली कार्यकर्त्यांच्यात होत नाही. कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे, ज्या दिवशी आबांचं नाव फायनल झालं त्याच दिवशी कार्यकर्त्यांनी किंवा मतदारांनी ठरवलेलं आहे. आता तुम्हाला इतके दिवस दिलं मतदारसंघात काय होईल? आमच्या मतदारसंघात आम्ही सत्यजित आभासनीस रांगोळी गावात आबांना म्हणजे भेटून वगैरे काय माहित आहे का, काय कामं करतात? कामं असून दे नसून दे, पण माणूस चांगला हे माहित आहे. म्हणजे माणूस पण त्यांचा तर मग जसं बंद पडलंय काय कुठलं पक्ष आल्यापासून ते तुम्ही स्वतः हे सांगा आम्हाला. हे पहिलं जे होते राजू शेट्टी आणि आत्ता जे आलेले धैर्यशील माने मागच्या वेळचे, या लोकांनी म्हणावा तितका प्रयत्न केलेला नाही. या गोष्टी दावा पाटीलच पाहिजे. कशाबद्दल काय? कारण आता इचलकरंजीचा यंत्रमाग म्हणजे काम आता मला वाटतं म्हणजे मतदान मागतोय नाही ते काम जे केलंय त्याच्यावर मागा पाहिजे. कुठल्या देवांची नावं घेऊन येऊन मागून ये, जे आपलं काम केलं जरी मागत असतील ना, आम्हाला हीच आहे की त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या नाहीत, त्यांनी आमच्याकडे आले नाहीत, आमची विचारपूस केली नाही, तुमच्या काय अडचणी आहेत त्याच्यावर आम्ही काहीही नाही. पुन्हा दर्शक हो, नमस्कार. डिजिटल कोल्हापूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सध्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. 3-4 दिवसानंतर मतदान होते 7 मेला आणि त्याच्याच धर्तीवरती मोठमोठ्या नेत्यांच्या, राष्ट्रीय लेवलच्या नेत्यांच्या सुद्धा सभा कोल्हापूरच्या या दोन्ही मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत. कोल्हापूरला पंतप्रधान मोदींची सभा झालेली आहे, इथं इचलकरंजीला योगी आदित्यनाथांची सभा झालेली आहे आणि वेगवेगळ्या नेत्यांच्या सभा होत आहेत. उद्धव ठाकरेंची परवा सभा झालेली आहे कोल्हापूरला आणि इचलकरंजीला सुद्धा. शरद पवारांची सभा झालेली आहे. मोठमोठ्या नेत्यांच्या सभा झाल्यानंतर नेमकं वातावरण काय झालंय आता या मतदारसंघांमध्ये हे जाणून घ्यायचं आहे आपल्याला आता. आणि आम्ही आज इचलकरंजीला आलोय. आता वातावरणही तापलंय, तसं निवडणुकीचं वातावरण शेवटचे काही दिवस असल्यामुळे खूप तापलेलं आहे. आणि आता नेमका यावेळी मतदार कुणाच्या मळ्यामध्ये जास्त पाऊस पडतोय, मतांचा जास्त पाऊस पडतोय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. वातावरण नेमकं काय आहे, वातावरणाची नेमकी प्रेडिक्शन्स काय आहेत ही जाणून घ्यायची आहेत. पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आमच्या डिजिटल कोल्हापूरवरती. नमस्कार. इथं म्हणजे लोकांना मला जमवायला थोडा वेळ लागला, त्यामुळं पहिल्यांदा मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्हाला खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची मतं घ्यायची होती. आणि बरं झालं तुम्हीही आम्हाला भेटलात, कारण तुम्ही यंत्रमागाशी संबंधित व्यावसायिक आहात आणि इथली मतं महत्त्वाची तीच आहेत. आम्हाला कामगारांची मतं घ्यायचीच आहेत, परंतु ही मतं घ्यायची आहेत. परंतु पहिल्यांदा आम्हाला काय जाणून घ्यायचं आहे की बाबा सध्या सभा फार मोठ्या मोठ्या झाल्या, इचलकरंजीलाही झाल्या, कोल्हापूरलाही झाल्या. प्रचाराचे शेवटचे काही दिवस असल्यामुळं एकदम तापलेलं वातावरण आहे, सगळीकडे एकदम जोर धरलाय प्रचाराचा. तर एकंदरीत वातावरण आता काय म्हणते, इचलकरंजीचं वातावरण काय म्हणते तुमच्याकडे? तो पहिला असं मी पकडतो. इचलकरंजीचं वातावरण असं आहे की इचलकरंजीचा पाणी प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. आणि या आधीचे 2 वेळा झालेले राजू शेट्टी आणि आत्ता जे आलेले धैर्यशील माने मागच्या वेळचे, या लोकांनी म्हणावा तितका प्रयत्न केलेला नाही या गोष्टीसाठी. कोणी म्हणतं आम्ही निधी मंजूर केला, कोणी म्हणतं आम्ही यासाठी प्रयत्न केला, पण निधी मंजूर झाल्यानंतर का महिने आणि आजच्या घडीच्या उन्हाळ्याला 8-8 दिवसांनी 4-4 दिवसांनी पाणी येते. हा प्रश्न सत्यजित आबांनी पहिल्याच दिवशी सांगितलं की आपण खूप ह्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यामुळं आत्ता इचलकरंजीकरांचं मतदान असं असतं की इचलकरंजीकर माणूस खूप दिलखुलासपणे मतदान देतो. 75,000ची लीड दिली मागच्या वेळी पाणी प्रश्नावर, त्याच्यासाठी मतदान देतो. 75,000ची लीड मिळाली, पण आमचे 5 वर्ष काही हे प्रश्न सुटलेले नाहीत. त्यामुळे इचलकरंजीच्या जनतेनं जे पहिल्याच दिवशी ठरवलेलं आहे की आपलं मतदान कुठं करायचं आहे हे त्या जनतेला माहीत आहे. त्यामुळे इथली जनता हुशार आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सत्यजित आबांच्या पाठीमागे इथली लोक आहेत असं म्हणायचं? हो, आम्ही आता ग्राउंड लेवलचा रिपोर्ट सोशल मीडियावर पण बघतोय. आणि सत्यजित आबांचे कार्यकर्ते आहात की पक्षाचे आहात? पक्ष आणि असं नाही, आपण एक नागरिक म्हणून आता आपलं तुम्हाला मत व्यक्त करतो की पाणी हा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे आपल्याला. तो प्रश्न कायमच म्हणजे मागच्या 25 आधीपासून कायम इचलकरंजीकरांनी उचलून धरलेला आणि त्यांचा तो आता जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की बाबा एकतर पंचगंगा शुद्धीकरण आणि पाणी प्रश्न जो आता दानोळी प्रकल्प होता किंवा इकडचा पाणी प्रश्न योजना आहे त्या लवकरात लवकर व्हाव्या, कारण इथं प्रत्येकाला पाणी विकत आणावं लागतं. खासदार आमदारांनी एकही काम केलेलं नाही. ज्यांनी काम करून केलेलं आहे त्यांनी दाखवा बाबा मी हे काम केलेलं आहे. आमच्या जनतेचा एवढा हाल घेणे केलं दोघांच्यामुळं हे सरकारच नाही. अजून एक प्रश्न, मी मध्यंतरी ज्यावेळी आलेलो, कारण मी ग्राउंड रिपोर्टसाठी आलो नव्हतो, असंच व्यावसायिकांच्याकडे काही आलेलो, इथे छोटे छोटे आहेत, इथल्या लाईट बिलाबद्दलचे काही त्यांनी हे सांगितले होते की विषय ह्यांचा दोघांचाच आहे. 50 खोके 70 खोके हे दोघेच मिळून घ्यायला लागतात.
जनतेचं काय त्यात हेच नाही, कामाचाच काय विषयच नाही. ह्यांचं पैसे वाटून ह्यांचं इलेक्शन करायला लागल्यात. काय वातावरण एकंदरीत काय वाटते? कारण आता इथं दोन्ही मोठे वातावरण तर एकच सत्तेच्या दाबात आहे. आणि योगी आदित्यनाथांची सुद्धा सभा इथं मोठी झाली आहे. योगीराजांची येऊन काय फरक पडत नाही एवढा. त्यांनी काय ह्याच्या आधी कधी येऊन गेल्यात काय? त्यांनी त्यांच्या पर्चासाठी मस्त लोक बोलवायला लागलेत. खरं त्यांना काय फरक एवढा पडणार नाही इचलकरंजीला. एवढा काय फरक पडणार नाही, काय पडणार वाटतं तुम्हाला? नाही, इथं यंत्रमागधारकांच्या समस्या भरपूर मोठ्या मोठ्या आहेत. तुम्ही यंत्रमाग हो, मी स्वतः यंत्रमागधारक व्यावसायिक आहे. यंत्रमागधारकांनी 5 वर्ष आधी राजू शेट्टींनी 10 वर्ष काही काम केलं नाही. त्या अनुषंगाने धैर्यशील माने एक फ्रेश चेहरा म्हणून त्यांना मतदान केलं. तर या 5 वर्षात सपशेल खोल फसवणूक झाली आहे यंत्रमागधारकांची. एकही हिताचं काम किंवा एकही असं दाखवण्यासारखं काम काहीही झालेलं नाही आहे. लाईट बिलची सबसिडी असू दे किंवा केंद्र सरकारमधनं कुठलं यंत्रमागधारकांसाठी एक पर्टिक्युलर चांगलं धोरण राबवण्यात यावं. जर ह्या 5 वर्षात यंत्रमागधारकांनी, तुम्हाला सांगतो, अक्षरशः एक 30 ते 40% लूम्स विकलेले आहेत. आणि अशा प्रकारचे गाडी कोण चालवा लागल्यात, देशोधडीला लागल्यात. याच्यासाठी शासन स्तरावरती काय केलं गेलं? शासन इचलकरंजीचे मँचेस्टर म्हणून ओळख आहे. काही नाही. धोरणात्मक कोणताही निर्णय झालेला नाही. निर्णय होतात, खरं ते यंत्रमागधारकांच्या पथ्ती पडत नाहीत. निर्णय कागदावरच राहतात. आता हालमध्ये एक निर्णय झालेला होता, त्याच्याबद्दल त्यांनी सांगतील तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण. खरं म्हणजे सपशेल फसवणूक झालेली आहे. म्हणजे आपण एकही गोष्ट असं काय कन्स्ट्रक्टिव्ह दाखवू शकत नाही की ज्यांना आमच्या यंत्रमागधारकांना काही फायदा असेल. कामं करायसाठीच बसलेत असं म्हणायचं एकंदरीत. वरती काम झालेलंच नाही आहे कुठलं काम. आजपर्यंत वरचे काम जर झालं असतं तर कालची लोक येऊन झाले असतात ना. आज जर यंत्रमाग इचलकरंजीमध्ये यंत्रमाग जर चालू असतं तर लोकांची एवढी परिस्थिती वाईट आली नसते. आज इचलकरंजीमध्ये पहिले जसे यंत्रमाग चालू होतं तेव्हा कसं लोकांची परिस्थिती व्यवस्थित होती. ह्या 10 वर्षात यंत्रमाग जसं बंद पडलंय, काय कुठलं पक्ष आल्यापासनं ते तुम्ही स्वतः हे सांगा आम्हाला. हे पहिलं जे होतं आम्हाला असं नाही म्हणत हे बी पक्ष चांगलाच आहे ना हा बी पक्ष आम्हाला चांगलाच आहे. लोकांचा व्यवसाय हा इचलकरंजीमध्ये व्यवसाय हा पहिला कुठला होता? इचलकरंजी हा व्यवसाय यंत्रमाग होता. हा, इचलकरंजी हा ओळखली जात होती यंत्रमाग. त्याच्यावरती काही व्यवसाय चालतो असं नाही, परंतु कामगार, कित्येक कामगारांची गरज. आजचे दिनच नाही, आजचे दिन कुठे दाखवा जरा यांचे. इचलकरंजीचं कसं आहे, यंत्रमाग व्यवसाय चालला तर सगळी घडी चालते. यंत्रमाग व्यवसायदार एक तेजीत असेल तर या पूर्ण शहराची जी आर्थिक घडी असते ती सगळ्या बाजूनं चांगली चालते. त्यामुळे यंत्रमाग व्यवसायाच्या ज्या टफ योजना आहेत किंवा ज्या 27 HP वरच्या खालच्या या अनेक बंद झालेल्या आहेत. टफ योजना तर आत्ता बंदच आहे केंद्र सरकारची. याबद्दल काही प्रश्न गेल्या 5 वर्षात संसदेमध्ये उठवले गेलेले नाही आहेत. आणि त्यानंतर अशाही गोष्टी आहेत की कापूस निर्यातदार आहे, कापसाचा आहे. काही शेतकऱ्यांकडे कापूसचं एक्स्ट्रा हे होतं प्रोडक्शन, ते त्याच्यासाठी गोडाऊनही उपलब्ध करून दिले नाही आहेत. MSPचे नियमही लावले. लोकप्रतिनिधींची इथं फारच निराशाजनक कामगिरी आहे. त्यांनी कधी त्याच्याबद्दल लोकप्रतिनिधी म्हणून वरती काम केलेलं नाही किंवा आवाज उठवलेला नाही आहे संसदेमध्ये. टेक्स्टाईलची इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची पण पॉलिसी व्यवस्थित नाहीये, हे पण सांगते. बोला, तुमच्याकडे जायचं होतं. कसं आहे, ज्या पद्धतीनं इचलकरंजी शहराला पाणी प्रश्न हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो सर्वसामान्य नागरिकांसाठी, त्याच पद्धतीनं इचलकरंजी शहर हे पूर्णपणे वस्त्रनगरी यंत्रमागाच्या व्यवसायात आधारित आहे. जेणेकरून ह्याला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जाते. आम्ही प्रत्येक वेळेला, माजी खासदार राजू शेट्टी 10 वर्ष इथं लोकप्रतिनिधित्व केले. पहिल्या 5 वर्षात त्यांनी म्हटलं की माझा ह्या विषयावर अभ्यास नाही आहे, मी ऊसासाठी शेतकऱ्यांसाठी भांडतो, पण मी पुढच्या टर्मला नक्की अभ्यास करेन आणि तुमच्या समस्या सोडवेन. पुढच्या टर्मला देखील त्यांची येरे माझ्या मागल्या हीच परिस्थिती झाली. त्यामुळे त्यांनी 10 वर्षात वस्त्रोद्योगासाठी कोणतंही ठोस काम केलं नाही. मागच्या वेळेला विद्यमान खासदारांचा एक चेहरा फ्रेश आला आणि आम्हाला असं वाटलं तरुण आहे, धडपडी आहे, बोलण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळं इचलकरंजी शहरातील इथल्या विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी त्यांना थेट 75,000ची मोठी भरीव लीड दिली. आणि त्यामुळे आमची अपेक्षा होते की त्यांनी प्राथमिकता इचलकरंजीला देतील. ठीक आहे, 6 तालुके आहेत या मतदारसंघात, पण 75,000ची लीड असल्यामुळं इचलकरंजी शहराचा वस्त्रोद्योग आणि पाण्याचा प्रश्न ते सोडवतील. परंतु तसं न होता त्यांना वेळोवेळी, मी स्वतः 2021 पासून 2019ला खासदार झाले, त्यानंतर कोरोना आणि महापूरमध्ये गेले असं ते म्हणतात, मान्य आहे. ते म्हणतात की खासदारांनी खासदाराचंच काम करायला पाहिजे, तुम्ही गल्ली बोळातली कामं केली सांगितली तर खासदार करू शकत नाही. मान्य आहे आम्हाला, खासदारांनी खासदारांचंच काम करायला पाहिजे. धोरणात्मक केंद्र सरकारकडं वस्त्रोद्योगसाठी त्यांनी काय पाठपुरावा केला आहे
मी त्यांना निवेदन स्वतः तयार करून देत होतो आणि तुम्ही जाऊन वस्त्रोद्योग केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्र्यांना ही निवेदनं द्या. आम्हाला एखादं अनुदान दिल्यामुळं आमचा व्यवसाय चालत नाही. आम्हाला धोरणात्मक बदल जर केंद्र सरकारचे झाले तरच आमचा नक्कीच यंत्रमाग व्यवसाय चालतोय. याकरिता आम्ही पाठपुरावा करून देखील त्यांनी पूर्णपणे ह्या विषयाकडे कानाडोळा केलेला आहे. त्यांना यंत्रमाग विषयाशी काय देणं घेणं नव्हतं. मतं मागताना मात्र आज ते पुन्हा म्हणतात. मागच्या निवडणुकीत सुद्धा त्यांचं हेच म्हणणं होतं की इथला यंत्रमाग व्यवसाय टिकवायचा असेल तर आम्ही मोठे मोठे प्रोसेस उद्योग इथं आणू, जेणेकरून त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन कापडामध्ये होईल आणि तुमच्या कापडाला मागणी येईल. आणि आज देखील त्या कालच्या योगी आदित्यनाथ यांच्या सभेत देखील त्यांनी तेच म्हटलेलं आहे. म्हणजे 5 वर्ष झाली त्यांची घोषणा तीच आहे, पण कृती काही नाही आहे. आणि त्यांची कृती काही नसल्यामुळं आज इथला मतदार हा कंटाळलेला आहे. तो म्हणतोय आजी नको माझी नको. आता फ्रेश चेहरा सत्यजित आबा आलेले आहेत. त्यांच्याकडं महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की समस्या ऐकून घ्यायची क्षमता आहे. ते व्यवस्थित नीट ऐकतात. त्याच्यावर नेमकं काय सोल्युशन काढायचं त्याच्यावर सत्यजित आबा हा नवीन चेहरा जो आहे तो काम करेल असं वाटतं. नक्कीच, कारण ते त्यांना त्या पद्धतीचा अनुभव आहे. ते स्वतः 2 वेळा आमदार आहेत म्हणून तुम्हाला मी पुढला प्रश्न विचारतो की बऱ्यापैकी इचलकरंजी आता इकडे आवड साहेब आमदार आहेत, त्यांचाही मोठा गट आहे. जसं धैर्यशील माने साहेबांचं, कारण बाळासाहेब मानेंच्या पासूनचा एक मोठा गट त्यांचा इकडे काम करतोय. एकंदरीत ही सर्व लोक जे मतदार आहेत जनसामान्य ही आबांच्याकडे एवढं मतदान करतील असं वाटतंय. काय टक्केवारी? नक्कीच बाळासाहेब मानेंचं पुण्याई त्यांना मागच्या इलेक्शनला मिळालेले आहे. त्याच्या अगोदर त्यांच्या मातोश्री निवेदिता माने ह्या देखील बाळासाहेब मानेंच्या पुण्याईवरच त्यांनी मतं मागत होते. पण आज ती पिढी जवळजवळ संपत आलेली आहे किंवा ती अगदी वृद्ध झालेली आहे. त्यामुळे त्यांना धैर्यशील मानेंना नवीन पिढी तयार करायची आणि त्यांनी स्वतःच्या कामाच्या जोरावर मतं मागायची. खरं म्हटल्यावर त्यांना फार चांगली संधी असताना देखील त्यांनी 5 वर्ष कुठंही मतदारसंघात, फक्त इचलकरंजीत नाही, अखंड हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी हीच आहे की त्यांनी आमच्या समस्या ऐकल्या नाहीत, त्यांनी आमच्याकडे आले नाहीत, आमची विचारपूस केली नाही, तुमच्या काय अडचणी आहेत त्याच्यावर आम्ही काहीही नाही. पुन्हा आज निवडणूक आल्यानंतर ते महिनाभर झालं ते पूर्ण मतदारसंघात म्हणतायत 8,200 कोटीची कामाची त्यांनी यादी लावलेली आहे. त्याचा 100 पानी लेखाजोखा काढलेला आहे. त्या 100 पानी लेखाजोखामध्ये इचलकरंजीतला यंत्रमाग व्यवसायाविषयी एक वाक्य त्यांनी वापरलेलं आहे जे अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणाच केलेली आहे. प्रत्यक्षात अजून आम्हाला लाईट बिलात कुठली अतिरिक्त सवलत मिळालेली नाही आहे. निर्णय काय झाला आहे हे देखील विद्यमान खासदारांना माहीत नाही. निर्णय असा झालेला आहे की 27 HP खालील यंत्रमाग धारकांना ₹1 अतिरिक्त सवलत आणि 27 HP वरील यंत्रमाग धारकांना 75 पैसे अतिरिक्त सवलत. पण त्या लेखाजोखामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे साध्या यंत्रमाग धारकांना ₹1 अतिरिक्त सवलत. जर एखादा साधा यंत्रमाग धारक 27 HPच्या वर कनेक्शन असेल तर त्याला ₹1 त्यांनी मिळवून देणार आहेत काय? आणि आज त्यांनी मत मागताना फक्त देश हितासाठी मोदी सरकार पाहिजे म्हणून मला मत द्या, मला मत म्हणजे मोदींना मत, ह्या पद्धतीने मागत आहेत. पण मी म्हणतोय ज्या उमेदवारांना स्वतःचं कर्तृत्व सांगायचं त्याला धाडस नसेल किंवा त्याच्यावर काम नसेल, एखाद्या व्यक्तीला, समजा एक उदाहरण देतो मी, एखाद्या व्यक्तीला जर आपल्या कन्येचं लग्न करायचं असेल आणि तो स्थळ बघायला जात असताना पहिला काय विचारतोय की मुलगा काय करतोय, नंतर काय म्हणतोय की त्यांचे घरचे कसे आहेत आणि त्यांचं घर कसं आहे. समजा त्याचं घर, गाडी, बंगला सगळा ओके आहे, बेस्ट आहे, आई वडील देखील चांगले स्वभावाचे सोजवळ आहेत, पण मुलगा जर बिनकामाचा असेल, बिनकमवता असेल, दारुडा असेल तर त्याला आपली कन्या देणार आहे का आम्ही किंवा कोणी देणार आहे का? नाही देणार. तर आज मी मतदारांना हेच सांगतोय, तुम्ही फक्त वरती बघू नका. वर जी काळाची गरज आहे ती होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे, पण तुम्ही उमेदवार बघा. तुम्ही जर मुलगी एखाद्या बिनकामाच्या मुलाला देणार नसाल तर तुम्ही मत देण्याचा अधिकार देखील हा फार मोठा आहे. एकंदरीत तुमच्या या बोलण्यावर असं दिसतंय की इथल्या पाणी प्रश्न आणि यंत्रमाग धारकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरनं इथं खूप सारी नाराजी विद्यमान खासदारांच्या बद्दल आणि माजी खासदारांच्या बद्दल सुद्धा आहे. आणि त्यामुळे नवीन चेहऱ्याकडे लोक अपेक्षेनं बघतात की काहीतरी हे सोल्युशन्स काढतील आणि त्याच्यामध्ये तशी क्षमता आहे. सत्यजित आबा गेल्या 20-25 दिवसातच इथे इंटरव्ह्यू झाल्यात ना, विरोधकांनी असा प्रश्न त्यांच्यावरती विचारला होता की बाबा तुम्ही आमदार असताना काय काम केलं होतं का? जर कामं केली असतील तर तुम्ही खासदार असताना करू शकाल असं म्हणतात. ते त्यांच्या विभागात ते आमदार असताना कार्य केलेले आहेत, त्यामुळेच त्या पद्धतीनं तिथून मोठा रिस्पॉन्स आहे. आम्ही जी माहिती घेतोय की शाहूवाडी, पन्हाळा, वाळवा, शिराळा घेतले त्या भागामध्ये सगळे एक टाक म्हणतात. आता आज मोठ्या नेत्यांचं दिसतंय पॅचअप झालंय. इथं इचलकरंजीतल्या नेत्यांचं असेल, शिरोळच्या नेत्यांचं असेल किंवा जयसिंगपूरच्या नेत्यांचं किंवा शिराळा पन्हाळामधल्या शाहूवाडीमधल्या नेत्यांचं पॅचअप झालेलं दिसतंय. पण ते पॅचअप खाली कार्यकर्त्यांच्यात होत नाही. कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे ज्या दिवशी आबांचं नाव फायनल झालं
त्याच दिवशी कार्यकर्त्यांनी किंवा मतदारांनी ठरवलेलं आहे. वरच्या लेवलला पॅचअप हे वेगळंच आहे. बरं. यंत्रमाग धारकासंदर्भात काही प्रश्न असे होते की चिंदी स्वरूपात इम्पोर्ट होते भारतात. चिंदीच्या नावाखाली गारमेंट इम्पोर्ट होते, म्हणजे शर्टचे स्लीव्ज काढायचे, बटन लावायचे नाहीत आणि चिंदी म्हणून इम्पोर्ट करायचं. कोलकाता पोर्टवरती ते चायनाचा पूर्ण माल बांगलादेशच्या चॅनलने होतोय. इंडियाची आणि बांगलादेशची फ्री ट्रेड ट्रीटी आहे. बांगलादेशमध्ये 20 ते 25,000च मशीन्स आहेत. त्याचं प्रोडक्शन एक लिमिटेड 5 ते 10 लाख मीटर असू शकतं. कारण लाखो आणि करोडो मीटर कापड चिंदी स्वरूपात भारतात येतं आहे. आणि ते कापड कसं आहे, चिंदी म्हणून येते, त्याच्यावरती ड्युटी बसत नाही, बांगलादेश चॅनलने येते आणि ते स्टिच करते आणि आमच्या कापडाला, आम्ही जे यंत्रमागधारक इथं निर्मिती करतोय त्या कापडाला ते कलकत्ता मंडीमध्ये, इरोड मंडीमध्ये, बेंगलोर मंडीमध्ये, अहमदाबाद मंडीमध्ये कम्पीट करते. हे विभाग कोणाकडे जाते? केंद्रात वाणिज्यकडे जाते. वाणिज्य मंत्री आणि कपडा मंत्री एकच आहेत आज. त्यांच्यासाठी आम्ही आत्तापर्यंत कमीत कमी 50-60 वेळा रिप्रेझेंटेशन द्यायचा प्रयत्न केला, कारण या प्रश्नावर काहीही सुनवाई झाली नाही. आज पोटापाण्याचा प्रश्न आहे. यंत्रमागधारक मेहनत करून कामगारांना, आता कामगारांची पण अशी परिस्थिती आहे ना, 3 जिल्ह्याचे कामगार येऊन इथं काम करतात इचलकरंजीत. यंत्रमागाचा गाडा चालला तर ही गाडं चालतात, पानपट्टी चालते, हॉटेल चालतात आणि भरपूर गोष्टी चालतात. पूर्ण बेस हाच आहे. जो व्ह्युअर आहे तोच पैसे मिळू शकत नाही, पुढचा व्यापारी पैसे मिळू शकत नाही, यार्नवाला पैसे मिळू शकत नाही. पूर्ण चेन कोलमडलेली आहे, धंदा पूर्ण अडचणीत आहे. आज 30% प्रोडक्शन करून पण माल खपना झाला आहे आमचा. एकंदरीत त्या एका व्यवसायामुळे सर्वसामान्यांचं जीवन विस्कळीत झालं. ह्या प्रश्नाची आम्ही भरपूर वेळा पोट तिडकीनं मांडायचा प्रयत्न केला, आम्हाला कोणताच रिस्पॉन्स मिळाला नाही. सत्यजित आबा पहिल्यांदा मिटिंगला आले होते, मी त्यांना भेटलो. त्यांना भेटल्या या 2-3 गोष्टी सांगितल्यानंतर तो माणूस चांगला शिकलेला BSc ॲग्री आहे. त्यांना 2 मिनिटात लक्षात आलं, म्हटले वाणिज्याचा विषय आहे, आपण तिथं रिप्रेझेंटेशन देऊ शकतोय किंवा आपण ते चालू आहे याचे जोरात विरोध करू शकतोय. मग मी आबांना म्हटलं, 2017-18 मध्ये राजू शेट्टी खासदार असताना टेक्स्टाईल कमिशनर ऑफिसमध्ये आम्ही दोघं तिथं, अक्षरशः कविता गुप्ता टेक्स्टाईल कमिशनर होत्या, त्यांच्या समोर भांडून त्यांना म्हटलं इथं तुम्ही मशीन लावा आणि ह्या दरात तुम्ही कापड तयार करून दाखवा. त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं याच्यावरती. म्हणजे आपल्याच लोकांना आपण मारायला लागलोय, काय समजून झाले म्हणजे दिसत असताना. आणि आव्हानचं का नाही, म्हणजे 2-3 प्रश्न सांगितल्यानंतर त्यांच्याकडनं जो रिस्पॉन्स आला आम्हाला, अक्षरशः खरोखर 5 मिनिटात कुठलीही अडचण सांगितलेली त्यांच्या लक्षात येत होती. त्याच्यावर काय क्युरी करायची आहे किंवा त्यावर आपण काय रेमेडी देऊ शकतोय, याच्यासाठी 5 प्लॅन आहेत त्यांच्याकडे, 1-2 नाही. मग एक अभ्यासू जर नेतृत्व आश्वासक आम्हाला मिळत असेल तर ह्यावेळी तर इचलकरंजी जनतेनं ठरवलेलं आहे. एकच मिनिट सर, तुम्ही सत्यजित आबा पाटील सरोडकरांनी शवडीत विकास वगैरे काय केला हे म्हणता, सगळं बरोबर आहे. तुम्ही त्यांच्या विधान परिषद आणि विधानसभेतल्या 10 वर्ष आमदार असतानाच्या जे लक्षवेधी मांडलेत त्यांनी, विधान परिषद अध्यक्षाला तो प्रश्न किती डीप मध्ये समजून जाऊन मागणी मान्य करून घ्यायची, कारण की वाडी वस्तीचा भाग असतो. कारण की एखादी गोष्ट आपला जर आपण ह्या खालच्या जमिनीवर असेल तर इथून वरच्या लेवलवर पाणी न्यायचं असेल, पाण्याचे नळ न्यायचे असतील, पाणी योजना न्यायची असेल तर यासाठी तांत्रिक समस्या असतात, ह्या लक्षवेधीवर मांडल्या जातात. पुरवणी यादी असते, हे प्रश्न मांडलेत. हे लक्षवेधी एकदा तुम्हाला जर सगळ्या युट्यूबवर मिळतात त्या एकदा बघितल्या तर तुम्हाला समजून येईल की सत्यजित आबा अभ्यासपूर्ण मांडणी करून पाठपुरवठा शेवटच्या घटकापर्यंत केला जातो. त्यामुळेच आता तुमच्यासारख्या लोकांच्या इथं अपेक्षा वाढल्यात. मला एकंदरीत एक कॉमन प्रश्न असा विचारायचा की जरी तुम्ही आता काही जण मोदींच्या बाजूने बोललेत, परंतु आबांच्या बाजूने तुम्ही सगळे बोलताय, पूर्वीपासून एकाच गटाचे होता म्हणून बोलताय की आता एक व्यवसायाचा नवीन चेहरा भेटतोय म्हणून? आम्ही कोणत्याही गटाचे, कोणत्याही पक्षाचे नाही आहे. आम्ही इथला यंत्रमाग व्यवसाय टिकावा त्यासाठी धडपडणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. आणि आमची एकच मागणी आहे, इचलकरंजी शहराचा व्यवसाय जर चालला तर इचलकरंजी शहर सातत्यानं वाढत राहील. शेतकरी शेती वाचवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी धडपडत, जसं त्यांचे नेते धडपडतात तसं व्यवसाय हे चालले पाहिजे, त्याच्यासाठी नेतृत्व आणणं किंवा लोकप्रतिनिधी धडपडलं पाहिजे. काका या जरासं काहीतरी बोला, काय वाटतं इचलकरंजीत काय होईल? इचलकरंजीच काय नाही, रांगोळी वातावरण काय होईल आता? वातावरण म्हणजे काय, मानेसने जे उभा केलं त्या टायमाला कुठला मंत्री आला नव्हता का, त्याची ताकद बी नव्हती. आणि शेट्टीच्या विरोध जाऊन मानेसने पुढे आणलं आणि त्यानंतर त्यांनी गद्दारपणा केली. आणि जर मोदी सरकार जर आलं तर आमचे मागासवर्गीय हे आहे ते आमच्यावर सूर्य आहे आणि संविधान हे 100% बदलणार. ती आम्हाला भीती आहे आणि हुकुमशाही गाजणार. आणि पुनीत आहे की नाही, हा सरकार येणं हम करूचा कायदा होणार. आम्हाला त्यांची सरकारला तर तुम्हाला भीती वाटते की काय होईल लोकशाहीचं एकंदरीत, त्यामुळे जनसामान्य म्हणून तुम्हाला असं वाटतं की बाबा हे सरकार बदललं पाहिजे? बदललं पाहिजे. आता तुम्हाला इतके दिवस दिलं, मतदारसंघात काय होईल?
आमच्या मतदारसंघात आम्ही सत्यजित आभासनीस आहे रांगोळी गावात. आव्हान म्हणजे भेटून वगैरे काय माहित आहे का, काय कामं करतात कामं वगैरे? असून दे नसून दे, बरं. पण माणूस चांगला हे माहित आहे. म्हणजे माणूस पण त्यांचा आवडलंय किंवा ते भावलंय तुम्हाला? या कोणतरी बोला अजून, उन्हामुळे दिसतात ना चेहरे. बरं, काय म्हणतंय एकंदरीत वातावरण? एकंदरीत 10 वर्षे भाजप सत्तेवर आलंय. गोरगरीब महागाईनं लुटून गेलेत. महागाईकडे लक्ष नाही, नोकऱ्या नाही आहेत आणि हाताला काम नाही. आता म्हटले यंत्रमाग काम करायला संपलाय. व्यवसायाचं पण कंबरडं मोडलंय. कंबळ मोडलेला आहे आणि अतिशय म्हणजे एक लोक अतिशय म्हणजे नाराज आहेत काय भाजप सरकारवरती. आणि इथं जे आता ते सांगितले राव शेट्टीबद्दल, दर्शन मान्यांच्याबद्दल, हे पक्ष पण बदलले दोघांनी पण. काय ह्याचं शेट्टींचं उसाचं काढत एवढं आहे, बाकीचं काय त्यांचं नाही अजिबात. इथे फक्त शेतकऱ्यांसाठी करतायत. हा. त्याच्यासाठी काय नाही. शेतकरी पण हा. त्यांच्यावर नाराज आहे. शेतकरी पण नाराज आहेत त्यांच्यावर, कारण की 5 वर्षात इलेक्शन आले की त्यांनी ऊसाचं कांड घेतात, चड्डीवरला फोटो असतो आणि येतात आंदोलनला. आता मागच्या वेळी 100 रुपयासाठी त्यांनी एवढे भांडायला बघितले. त्यातून शेतकरी काय म्हणते, ह्यांच्यामुळे आमचं 2-2, 3-3 लाख रुपयाचं नुकसान झालं. महिना 2-2 महिने यांचं ऊस पुढे गेला. कारखान्याने लवकर लेट उचलला, कारखानदारांनी लवकर उचललेलंच नाही आहे. त्यामुळं आंतरपीक वगैरे घेता आलं नाही त्यांना. आता काही शेतकरी असं सांगितलं की आम्हाला जाळून घालवावा लागला आणि त्याचा एक तोटा झाला, त्याचा वजनामध्ये मार बसला, असं पण सांगितलं काही लोकांनी. शेतकरी आजूबाजूचे शिरदवाड, शिवनाकवाडी असे शेतकरी आहेत, ओळखीचे मित्र वगैरे आहेत, ते सारखे म्हणतात राजू शेट्टींमुळे आमचं भरपूर नुकसान झालं. आंतरपीक जे घ्यायला मिळत होतं, ऊस गेला की ते ऊस लागण होतोपर्यंत त्यांनी भाजीपाला जे करत होते त्यातून त्यांना 3-3, 4-4 लाख रुपये मिळत होते, ते काही मिळाले नाहीत. राजू शेट्टींमुळे त्यांचा उलट आधी नुकसानच झालेलं आहे. इचलकरंजी काय वाटतं वातावरण इकडचं? वातावरण आहे जरी चांगलं तरी पण आपल्याला काय ते दर्शन माने पण काय आपल्याला पटत नाही. आता तुम्ही दर्शन मानेला मतदान केलं होतं? नाही पटत नाही. पटत का हो? कशामुळे? काय दिसलेच नाही. तिने कधी जीवनात येऊन कधी 5 वर्षात नुसता गणपतीच्या इस्टेटला बघितलं त्या माणसाला, दरीशेद मान्याला. फक्त आहे की नाही इथं, ते पण कुठं जनता बँकेच्या पुढच्या बाजूला. आणि तो शीट तर येणारच नाही. आणि आमच्या मनात, आमच्या हृदयात एकच आहे, येणार कोण? आबा. का हो? काय येणार म्हणजे काय येणार? तिने काम करू दे नाही तर नाही करू दे, त्यांच्या मनात आहे की नाही अशी एक भावना आहे त्यांच्या मनात, भावना आहे त्यांच्या स्वभाव. आणि सगळीकडे आहे की नाही तुम्ही घेतला इचलकरंजीत सभा झाल्या मोठ्या मोठ्या, योगी आदित्यनाथांपासून भाजपच्या मोदींची कॉर्नर सभा तेवढी राहिली आमच्या इथं. काय तुम्ही कुठेही सभा घ्या त्यांची, कुठेही सभा घ्या त्यांची, मतदान नाही, मतदान आबाच. बघा, ज्या पद्धतीनं एक इथं लढत चालू आहे, त्याला देशाचे पंतप्रधान येऊन गेले, देशाचे गृहमंत्री आलेले, देशाचे आता आज वाहतूक मंत्री आहेत हुपरीमध्ये, गडकरी साहेब, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ॲक्टर गोविंदा त्याला आणून नाचवले इथं. अशा नाचण्यांना कोण मतदार बोलत नसतोय, तो एंटरटेनमेंट करमणूक म्हणून बघतोय आणि जातोय. मग एवढे सगळे मातब्बर येऊन, म्हणजे ह्याच्यात इनडायरेक्टली म्हणणं असं आहे की ह्या सगळ्यांच्या सभा का घेण्यात येत आहेत. आज मुख्यमंत्री आजपासून परत 3 दिवस येत आहेत, म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यांना आबांचं वातावरण फार पुढं गेलेलं दिसतंय. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे नाही, ह्याचा मी लोकसभेच्या निवडणुकीबद्दल बोलतो. एकदा ज्याची हवा होते ती हवा जनरली मागे येत नाही. तुम्ही किती आम्ही दाखवा, लोक म्हणणार ह्या विद्यमान खासदारांनी भरपूर पैसे मिळवल्यात, पैसे घ्या त्यांचं, जेवण जेवा, पण देताना त्या पैसे निवडणूक हे लोकांनी हातात घेतलेले असते, लोक ठरवतात. नेते किती सांगितलं, निवडणूक हातात घेतली. बोला तुम्ही इथलेच काय म्हणते वातावरण असले पकडतो आज सत्यजित काय कुठल्या नाही पक्षाचे आहेत तर सांगा, पक्षाचे आहे म्हणून. रिपब्लिकन पार्टी, राजाभाऊ गवळे. तर सत्यजित आबांचं एवढं वातावरण जबरदस्त आहे. प्रत्येक तालुक्यात, इतरही शहरात तर मोठ्या प्रमाणात आहे. आणि इतरही शहर हे यंत्रमागाचं शहर आहे, कारखानदारीचे शहर आहे. या शहरातल्या व्यवसायाला या सरकारनं ज्या सबसिडी म्हणा, अनुदान म्हणा, हे दिलं तरी इतरही चालणार आहे. कारण या व्यवसाय जर मजबूत असेल, यंत्रमाग चापड व्यवसाय जो आमचा आहे इतरही शहराचा, ह्या व्यवसायावर हे शहर चाललेलं आहे आणि आसपासचे 20-25 खेडी चालतात. आणि या शहराला या सरकारनं सातत्यानं दुर्लक्षित केल्यामुळं येणाऱ्या काळात
या शहरातील मोठ्या मोठ्या प्रमाणात जे मताधिक्य आहे हे सत्यजित आबांच्या बाजून आहे. कारण हे शहर भाजपच्या विरोधातले शहर निर्माण झाले आज अशी परिस्थिती झाली आहे. कारण या शहरात गेल्या 15 वर्षापर्यंत दुर्लक्षितपणा झालेला. आता मगापासून आमची तीच चर्चा झाली साहेबांनी आणि इतर लोकांनी पण त्याच मुद्द्यावरती चर्चा केली की व्यवसायाचं इथलं कंबरडं मोडलंय आणि खूप साऱ्या म्हणजे ज्या सुविधा पाणी प्रश्न साधा सॉल्व्ह करता आलेला नाही. त्यामुळे इथं फार सारी निराशा आहे लोकांच्यावरती. बोला इथलेच साहेब, मला एक प्रश्न असा उद्भवतोय की आता गेल्या 2-3 महिन्यापासून आपण टीव्हीवर ऍड बघतोय, मोदींची गॅरंटी मोदींची गॅरंटी म्हणजे काय, हा एक प्रश्न आहे. त्याचं मी विश्लेषण करून सांगतो, 2 मिनिटं जातील यामध्ये. तुमच्या हातात जे आहे ते तुम्ही करू शकता, ह्याला तुम्ही मोदीची गॅरंटी म्हणा. समजून घ्या माझं मत. आता ह्या इचलकरंजीमधून आपण जयसिंगपूरला जात असताना चौंडेश्वरी सूतगिरणीच्या समोर एक मोदींचं होर्डिंग लावलेलं आहे, बॅनरबाजी केलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी काय केलंय, मोदी साहेबांचा एक फोटो आणि लेफ्टला त्यांनी केलंय यशस्वी स्पेस मिशन मोदींची गॅरंटी. आता मला सांगा, ते आपले शास्त्रज्ञ जीवाचं रान करून, रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून ते यान बनवतात. मग ह्याच मोदींची कुठली गॅरंटी? काय मोदी साहेब त्या इस्रोमध्ये, आपल्या इंडियन स्पेसची संस्था इस्रोमध्ये चहा विकायला होते का? काय त्या यानमध्ये बसून मोदी साहेब आकाशात जाऊन एलियन्सला चहा देऊन आले होते? ह्याच कुठली मोदींची गॅरंटी? ह्याचा आम्हाला सर्वसामान्य जनतेला हा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आम्ही आज ना उद्या घेणारच आहे. तुमच्या हातातून जे शक्य आहे ना तुम्ही द्या, आम्हाला योग्य वाटेल. पण तुमच्या हातात काय स्पेस? तुम्ही शास्त्रज्ञांना करा ना, शास्त्रज्ञांची गॅरंटी म्हणा ना. शेवटी ती मशीन आहे, वर जाईल, कधी यशस्वी होईल, कधी होणार नाही. पण आम्हाला भारतीयांना शास्त्रज्ञावर पूर्ण एकच गोष्ट कळते की कुठल्याही भंपक जाहिरातबाजी आहे, ही भंपक जाहिरातबाजी आहे. कुठल्याही गोष्टीचं श्रेय घेत नेत्यांनी प्रचार करू नये, कारण लोकांना त्याची सगळी जाणीव आहे. रेल्वेला झेंडा ह्यांचाच, अहो त्या रस्त्याला हेच, अहो इकडे गेले तेच, इकडे गेले ते काय म्हणजे काय, याला अर्थ आहे का? हे सर्वसामान्य नागरिकांना विचारायचं का नाही? बरोबर आहे. मग काय वातावरण सत्यजित आबा येणार आहे. पैसे भरणार जनता आणि जाहिरातबाजीला फोटो यांचे, रस्ता करणार नाही. बरोबर आहे त्यांचं बोलणं. प्रचार करायला नको प्रचार त्यांचा कसा आहे, आता सध्याच्या स्थितीत कसा आहे, यांची जातीभेद जास्त चाललेली आहे काय. त्याच्यामुळे आम्हाला तर वाटतं हे आबांचं सगळ्यात उत्तम वाटते आम्हाला. तो नवीन माणूस असू दे, पण आम्ही आबांचंच बोलणार आहे. पहिलं सेकंड मतदान आहे, काही असू दे तुझा मुद्दा काही आहे. कारण नेमकं तरुण म्हणून शेवटी आपण कशाला की रोजगाराला आणि याला महत्व देतोय. रोजगार भेटले, चांगले आपण व्यावसायिक झालो, काहीतरी झालो तरच आपली लगेच पुढे ट्रॅक मिळणार असते. तर ह्या राजकारणी काय करायला पाहिजे? काय नाही, आता सगळं उद्योगधंदे गुजरातलाच चालल्यात, त्यामुळे आता तरुणांना काय उपाय राहिला नाही. त्यामुळे आता यावेळी आबाद. खूप सारे तरुण राम मंदिराबद्दल हे उल्लेख करतात, वास आम्हाला तेवढं झालं नाही. आता राम मंदिरच हे सगळं काय, रोजगाराचं काय नाही. रोजगाराचं पण बघा की तरुण एवढं बेरोजगार आहेत आता. बरोबर आहे. होय, खरंच हा विचार मुळात सगळ्यांनी करायला पाहिजे. कुणाला बोलायचं आहे काय अरे बोल बाबा, परत येणार नाही. मतदान आहे, पहिलं मतदान. हा. काय वाटते, कसं कुणाला केलं तर चांगलं होईल? माझं तर मतदान वाटते की राजू शेट्टीने केलं तर चांगलं होईल. कारण का शेतकऱ्यांचा विचार करणारा एकमेव नेता. कारण का 3000 रुपये टनानं ऊस जात होता, तर त्यांच्या आंदोलनामुळे 3100 रुपयानं ऊस जात आहे. तर प्रत्येक टनामागे 100 रुपये वाढलेला आहे शेतकऱ्यांना मतदान. तर खूप सारं आता लोक म्हणतात की इथल्या लोकांसाठी यंत्रमागांपासूनच डोक्यात घ्यावा की बाबा प्रचार करताना लोक फार खुळी नाहीयेत, समजून घेतात की काय व्हायला लागले नेमकं. तुम्हाला काय बोलायचं काय अजून? या बोला मी पकडतो. आता कसं झालंय, जनता सोशल मीडिया ट्रेंड एवढा जबरदस्त बघते, त्यामुळे जनतेला पहिल्या दिवशी इचलकरंजीत कळून चुकलंय कुणाला मतदान करायचंय. आणि इचलकरंजीची जनता एकदा मनात जे घेते ते आमचं ठरलंय म्हणते कोल्हापूर आणि इचलकरंजी. इकडे जाऊया आपण, कुठे बोलणार आहेत लोक नाही अजून, आम्हाला वेगळ्या कामगारांचे पण घ्यायचे. काय वाटतंय? बोला बोला काय वाटतंय काय निवडणुकीचं? आम्हाला साहेब तर आता सत्यजित आबा पाटीलच पाहिजे. का हो? इथलेच इचलकरंजी आमचं. कशाबद्दल काय? कारण आता इचलकरंजीचं यंत्रमाग म्हणजे काम आता मला वाटतं 90% पेक्षा जास्त कमी झालं. यंत्रमागांच्यावरती वेगवेगळ्या व्यवसायाने सांगितलं, तुमचा आता व्यवसाय याच्यावरती, कारण त्यामुळे तर इचलकरंजी आपले आहे ना, त्यामुळे बाकीच्यांचं म्हणजे त्याच्यावरती चालणार हे व्यवसाय कामगार इतर लोक आली ते चाललं तर आमचे बाकीचे व्यवसाय चालतात. त्यामुळे एकंदरीत वातावरण वाटतंय आणि हे आता चालायला पाहिजे. नाही आता इथं
खूप सारं बोलण्यासारखं आहे, वेगळे मुद्दे घ्यायचे आहेत, आम्हाला अजून कामगारांचे मुद्दे घ्यायचे आहेत. धन्यवाद तुमचे सर्वांचे, आभार. धन्यवाद. बोला 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 बोला. आपण जे मतदान मागतोय ना ते काम जे केलंय त्याच्यावर मागा पाहिजे. कुठल्या देवांचे नावं घेऊन येऊन मागू नये. जे आपलं काम केलं जरी मागत असतील ना, आम्हाला एक जाणीव झाली लोकांची. आम्ही फिरतो खेड्यापाड्यात, शहरातले पोरं काही देवधर्माला बोललेले आहेत, परंतु खेड्यापाड्यामध्ये मॅक्झिमम लोक की म्हणतात आम्ही आधीपासून पूजा अर्चा करणारे लोक आहोत, आम्हाला पूजा नवीन शिकवायची गरज नाही. म्हणजे राम आधी आधी पुजणार आहोत, आमच्या घरात वेगवेगळे हे काय बरं सोळूनच आम्ही पूजा करतोय. त्यामुळे ते सांगायची गरज नाही आम्हाला. आमची शेतीच किंवा वेगवेगळ्या उद्योगांचं जसं म्हणतात. हॅलो सर, शिवसेनेचा तुम्ही वचननामा वाचला असेल तर हृदयात राम आणि हाताला काम, म्हणजे आपल्या हृदयात राम पाहिजे. आपण शिवसैनिक असलो तरी शिवसैनिक आहे, शिवसैनिक आहे, पण हे पण वचननामा वाचला तर हृदयात राम आणि हाताला काम, म्हणजे आपल्या हृदयात राम पाहिजे. आणि आज हा माणूस कामावर गेला तरच तो घरी पूजा अर्चा सगळं घर चालवू शकतो. म्हणजे फक्त आपण काय म्हणतो त्याला नोकरी व्यवसायाकडनं बळकट झाला तरच आपलं हृदयात राम आणि हाताला काम हे खरं हिंदुत्व आहे. काम असलं तरच आपण राम करू शकतो, तेही तितकंच खरं आहे. खरंच तुमचे आभार सर्वांचे. धन्यवाद.